मी अबूज पाटील MPSC GS बाय अबूज पाटील या ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुमचं मनपूर्वक स्वागत करतो। आपण पाहतो या ठिकाणी महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमी आणि या ठिकाणी ऐतिहासिक पार्श्वभूमी पाहत असताना ती दोन घटकांच्या आधारे आपण पाहतोय आणि पहिल्या याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण पार्श्वभूमी कव्हर केली आहे, ती कशा पद्धतीने आहे तर ती पाहिली होती आपण प्रशासकीय रचनेमध्ये झालेले बदल। प्रशासकीय रचनेच्या आधारे किंवा प्रशासकीय रचनेमध्ये इंग्रज कालावधीपासून महाराष्ट्रामध्ये कशा पद्धतीचे बदल झाले आणि आजचा जो महाराष्ट्र आहे तो प्रशासकीय दृष्ट्या कशा पद्धतीने अस्तित्वात आला तो या ठिकाणी पाहिलेला होता। आणि मग आता या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे की जी महाराष्ट्राची निर्मिती झाली त्याचा आधार होता भाषिक तत्व, मराठी भाषिकांच्या एक प्रदेश असावा अशा पद्धतीची मागणी होत गेली। संयुक्त महाराष्ट्र चळवळ तिच्या पुढे तिने जोर धरला आणि आजचा हा भाषिक तत्वावरील मराठी भाषिकांचा महाराष्ट्र म्हणजे मराठी भाषिकांचा हा महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण झाला। महाराष्ट्र अशा पद्धतीने हा महाराष्ट्र राज्य अस्तित्वात आलं। त्या महाराष्ट्र राज्याच्या अस्तित्वासाठी जी भाषिक तत्वावरील जी चळवळ आहे त्या चळवळीचा उगम नेमका कुठून झाला ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल महाराष्ट्राच्या संदर्भानं। मग आपण पाहूया की महाराष्ट्राची ऐतिहासिक पार्श्वभूमीमधील भाषिक चळवळ जी आहे, भाषिक प्रांत रचनेची चळवळ, भाषिक चळवळ आपण म्हणू, ही चळवळ कुठून आली आणि कसा याचा उदय झालेला आपल्याला लक्षात येऊन जातो। मग सर्वप्रथम आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतो की महाराष्ट्रामध्ये जी मराठी भाषिकांचा प्रश्न आहे, मराठी भाषिकांसाठीचा जो प्रदेश असावा, महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांचं स्वतंत्र राज्य असावं अशा प्रकारची जी मागणी आहे ती सर्वप्रथम कुठून झाली, कुणी केली, त्याचा उगम कसा झाला हे या ठिकाणी पाहावं लागेल। सर्वप्रथम पहिला टप्पा या ठिकाणी आपल्याला लक्षात घ्यावा लागेल की या चळवळीची निर्मिती कुठून झाली, चळवळीचा उदय कुठून झाला। तर तो चळवळीचा उदय झाला सर्वात पहिला टप्पा तो होता बंगालची फाळणी। मग हा बंगालची फाळणी हा याचा पहिला टप्पा येतो। बंगालची फाळणी ही जे इंग्रजांचं धोरण होतं फोडा आणि राज्य करा, त्या धोरणाच्या अंतर्गत इंग्रज सरकारने या ठिकाणी बंगालची फाळणी केली आणि उर्दू भाषिकांचा जो मुस्लिमांसाठीचा स्वतंत्र प्रदेश निर्माण केला तो म्हणजे या बंगाल प्रांत, भारतामध्ये जो बंगाल प्रांत अस्तित्वात होता त्याचं विभाजन केलं आणि पूर्वेकडचा जो भाग आहे जो आजचा आपण बांगलादेश म्हणतो तो म्हणजे पूर्व बंगाल आणि पश्चिमेकडचा म्हणजे आजचा जो पश्चिम बंगाल आहे तो पश्चिम बंगाल असं या ठिकाणी विभागणी, पश्चिम बंगाल आणि पूर्व बंगाल अशी या ठिकाणी याची विभागणी केलेली आपल्याला आढळून येते। कधी 1905 मध्ये ही बंगालची फाळणी करण्यात आली। मग या बंगालच्या फाळणीची घोषणा ही कोणाच्या कालखंडामध्ये झाली होती तर आपल्याला सांगता येईल की बंगालच्या फाळणीची जी घोषणा आहे ती लॉर्ड कर्झन याने केलेली होती। या बंगाल प्रांताची विभागणी या लॉर्ड कर्झनने केलेली होती। लॉर्ड कर्झन त्यावेळी व्हाईसरॉय होता, त्या कालखंडामध्ये ही बंगालची फाळणी झाली होती। आणि मग पुढे याला विरोध झाला, मोठ्या प्रमाणामध्ये विरोध झाला आणि विरोधाच्या परिणामस्वरूप या ठिकाणी ही बंगालची फाळणी रद्द करण्यात आली। ती रद्द कधी करण्यात आली असा प्रश्न विचारला गेला तर ते आपल्याला सांगता आलं पाहिजे की बंगालची फाळणी जी रद्द झाली ती रद्द 1911 मध्ये झाली। मग पुढे प्रश्न निर्माण होतो की बंगालची फाळणी रद्द झाली, ती रद्द करण्यामागे कोणाचा हात होता आणि ती रद्द करण्याची घोषणा कोणी केली, कोणाच्या कालखंडामध्ये झाली तर त्यावेळी इंग्लंडचे जे राजकुमार होते सर पंचम जॉर्ज हे भारत भेटीवर आले होते आणि त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्यासमोर हे आंदोलन झाली, निदर्शनं झाली आणि मग त्यांना लक्षात आलं की ही जी बंगालची फाळणी झालेली आहे ती जनक्षोभाच्या जनमानसांच्या विरोधामध्ये आहे। म्हणून या ठिकाणी त्यांनी पंचम जॉर्ज यांनी ती बंगालची फाळणी रद्द करण्याचा निर्णय घेतला 1911 मध्ये। आणि ही जी घोषणा होती हा रद्द करण्याचा जो निर्णय झाला त्यावेळी भारताचं गव्हर्नर जनरल कोण होतं किंवा व्हाईसराय कोण होतं ते होतं लॉर्ड
हार्डिंग याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. कोणी रद्द करण्याची घोषणा निर्णय घेतला? तो पंचम जॉर्ज आणि कोणाचा व्हाईसराय त्यावेळी कोण होतं? तर लॉर्ड हार्डिंग यांच्या कालखंडामध्ये 1911 मध्ये या बंगालची पाळणी ही रद्द झाली. मग रद्द झाल्यानंतर जर बघितलं आपण तर पुढे याचा परिणाम भाषिक तत्वावरील बंगालची फाळणी जरी रद्द झाली असली तरीही त्याचा परिणाम म्हणून काय झालं? ती पाळणी कशावर झाली? ती उर्दू भाषिकांचा प्रदेश मुस्लिमांसाठी त्याचा वेगळा करण्यात आलेला होता आणि मग कुठंतरी भारतीय नेत्यांच्या मनामध्ये या भाषिक तत्वावरील राज्यांची मागणीने कुठंतरी उगम झाला. ती मागणी उगम पावली आणि मराठी भाषिकांसाठी एक स्वतंत्र प्रदेश असावा, स्वतंत्र प्रांत असावा, स्वतंत्र राज्य असावं अशा प्रकारची मागणी सर्वप्रथम कोणी केली असेल त्या महाराष्ट्रासाठी तर ते होते लोकमान्य टिळक. लोकमान्य टिळक यांनी ही मागणी सर्वप्रथम मराठी भाषिकांचा स्वतंत्र राज्य असावं अशा मागणी केली आणि ती मागणी केली होती मित्रांनो 1915 मध्ये. ही मागणी 1911 मध्ये जरी रद्द झाली असली बंगालची फाळणी तरी ती जनमानसामध्ये रुजलेला होता आणि मग नेत्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य असायला पाहिजे अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या 1915 मध्ये केलेली तुमच्या लक्षात येऊन जाईल. 1915 मध्ये लोकमान्य टिळकांनी मागणी केली आणि मग लोकमान्य टिळकांनी मागणी केल्यानंतर त्याचप्रमाणे भाषा हा विषय कोणाचा जवळीचा असतो तर तो साहित्यिक लोकांच्या लेखकांच्या जवळीचा असतो आणि म्हणून मग पुढे ही लेखक लोकांनी या ठिकाणी या मागणीला जोर धरणा मागणी उचलून धरली. राजकीय नेत्यांनी जरी या ठिकाणी ही मागणी मागे टाकली असली तरी या जो मागणीला पुन्हा साहित्यिक लोकांनी उचललं आणि मग एक साहित्यिक होते जे लेखक होते त्यांनी लोकशिक्षण हे मासिक होतं. या मासिकामध्ये 1917 मध्ये एक लेख लिहिला. त्या लेखाचं नाव होतं, त्याचं लेखकाचं टायटल होतं तिभंगलेला महाराष्ट्र आणि त्या लेख लिहिणाऱ्या व्यक्तीचं नाव काय होतं? तिभंगलेला महाराष्ट्र. तिभंगलेला महाराष्ट्र अशा नावाचा लेख त्या व्यक्तीने लिहिला. त्यांचं नाव होतं या ठिकाणी विठ्ठल वामन ताम्हणकर. या व्यक्तीने हा लेख लिहिला. कधी लिहिला? तो 1917 मध्ये हा लेख लिहिला होता लोकशिक्षण या मासिकामध्ये आणि या लेखामध्ये त्यांनी महाराष्ट्राचा एक प्रतिकात्मक नकाशा तयार केलेला होता, नकाशा दर्शवलेला होता. तो प्रतिकात्मक नकाशा म्हणजे कसा? हा होता या ठिकाणी आजचा जो मुंबई प्रांत किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे तो पश्चिम महाराष्ट्र म्हणजे जो मी तुम्हाला सांगितलं की अगोदर प्रशासकीय रचनेमधील जो अगोदरचं लेक्चर पाहिलं तर तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक मिळून जाईल. त्याच्यामध्ये जो मध्य भाग होता तो मध्य भाग म्हणजे हा मुंबई इलाक्यातील मराठी भाषिकांचा प्रदेश. त्याचबरोबर मध्य प्रांतामध्ये म्हणजे कोणता? विदर्भाचा भाग होता तो मध्य प्रांतामधील भाग आणि या ठिकाणी तिसरा भाग होता तो म्हणजे निजामाच्या ताब्यामधील जो मराठी भाषिकांचा प्रदेश होता तो म्हणजे मराठवाडा. या तीन प्रदेशाचा एकत्रित करून मराठी भाषिक प्रदेश निर्माण केला जावा, मराठी भाषिक राज्य निर्माण केला जावं अशा प्रकारची मागणी या ठिकाणी या विठ्ठल वामन ताम्हणकरांनी केली होती आणि असा प्रतिकात्मक नकाशा त्यांनी त्या लोकशिक्षण मासिकामधील तिभंगलेला महाराष्ट्र या लेखामध्ये दर्शवलेला होता. तर मग या ठिकाणी पुढची पायरी आता लोकशिक्षण. तुम्हाला म्हटलं की याचा जो चळवळ आहे चळवळ या ठिकाणी ती साहित्यिकांनी पुढे जाऊन हाती घेतली आणि मग या मराठी भाषिकांच्या प्रदेशासाठी स्वतंत्र काय नाव असलं पाहिजे अशा प्रकारचं या ठिकाणी नाव सुचवण्यासाठी एका साहित्य संमेलनामध्ये ती प्रस्ताव मांडला गेला आणि तो प्रस्ताव पारित झाला. ते साहित्य संमेलन होतं मराठी साहित्य संमेलन. मराठी साहित्य संमेलन हे कधी भरलं होतं तर ते होतं या ठिकाणी 1937 साली झालेलं मराठी साहित्य संमेलन. याचे अध्यक्ष होते मित्रांनो दत्तो वामन पोतदार म्हणजे द.वा. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली हे साहित्य संमेलन मराठी साहित्य संमेलन भरलं होतं 1937 साली आणि मग याच साहित्य संमेलनामध्ये या मराठी भाषिकांचा जो प्रदेश असणार आहे त्या प्रदेशाला काय नाव असलं पाहिजे अशा प्रकारचं त्यात नाव ठरवण्यात आलं. तो प्रस्ताव मांडण्यात आला आणि त्याला नाव देण्यात आलं संयुक्त महाराष्ट्र. संयुक्त महाराष्ट्र
अशा प्रकारचं हे नाव या ठिकाणी त्या प्रदेशाला असलं पाहिजे, अशा प्रकारचे या ठिकाणी ठराव या संमेलनामध्ये पारित झाला. 1937च्या मराठी साहित्य संमेलनामध्ये त्याचे अध्यक्ष होते द.वा. पोतदार. या संमेलनामध्ये हा ठराव पारित झाला आणि त्या मराठी भाषिकांच्या प्रदेशासाठी नाव सुचवण्यात आलं, ते म्हणजे संयुक्त महाराष्ट्र. बरोबर. आणि मग जसंही ही चळवळ वाढत गेली पुढे, याच्यामध्ये जे पुढे साहित्य संमेलन झालं, पुढचं साहित्य संमेलन ते झालं, ते या ठिकाणी तुम्हाला सांगता येईल. ते म्हणजे 1940 मध्ये झालेलं मराठी वाङ्मय मंडळाचं संमेलन. मराठी वाङ्मय संमेलन. हे संमेलन कधी झालं होतं, तर ते झालं होतं जानेवारी 1940 मध्ये. 1940 मध्ये, जानेवारी 1940 मध्ये हे संमेलन झालं. कोणत्या ठिकाणी झालं असा जर प्रश्न विचारला जातो तर उज्जैन या ठिकाणी हे संमेलन झालं होतं. उज्जैन या ठिकाणी हे संमेलन झालं. आणि या अध्यक्षपदी, या संमेलनाच्या अध्यक्षपदी एक व्यक्तिमत्व होते माडखोलकर. माडखोलकर हे या ठिकाणी या संमेलनाच्या अध्यक्षपदी होते. आणि या अध्यक्षीय भाषणामध्ये त्यांनी एक विषय निवडला, तो म्हणजे भारताचं युद्धोत्तर भविष्य. असं कारण होतं विषय निवडण्याचं, कारण 1939च्या एंडिंगपर्यंत दुसऱ्या महायुद्धाला सुरुवात होऊन गेलेली होती. आणि मग दुसरं महायुद्ध झाल्यानंतर भारताचं भविष्य काय असेल त्याच्यावरती या ठिकाणी गत्रे माडखोलकर यांनी अध्यक्षीय भाषण केलं. आणि त्या अध्यक्षीय भाषणामध्ये या माडखोलकरांनी मराठी भाषिकांचा जो प्रदेश असेल त्या प्रदेशाच्या सीमा सांगितल्या. 4 सीमा या ठिकाणी सांगितलेल्या होत्या. त्या म्हणजे अशा पद्धतीने जर महाराष्ट्र असेल, मराठी भाषिकांचा प्रदेश असेल, तर उत्तरेकडे नर्मदेपासून तर दक्षिणेकडे तुंगभद्रा यांच्या दरम्यानचा मराठी भाषिकांचा प्रदेश असेल. त्याचबरोबर मुलतानपासून ते मडगावपर्यंतचा प्रदेश हा मराठी भाषिकांचा स्वतंत्र राज्य असावा, अशा प्रकारची मागणीला या ठिकाणी त्या दुजोरा दिलेला होता. कोणी दिलेला होता? गत्रे माडखोलकर यांनी. कोणत्या? मराठी वाङ्मय मंडळाच्या संमेलनामध्ये जानेवारी 1940 मध्ये हे संमेलन पार पडलं. आणि याच संमेलनादरम्यान एका संस्थेची, या संघटनेची स्थापना झाली संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीसाठी. ती संघटना होती मित्रांनो, ती म्हणजे संयुक्त महाराष्ट्र सभा. लक्षात घ्या थोडंसं, संयुक्त महाराष्ट्र सभा या सभेची स्थापना झाली. ती झाली 28 जानेवारी 1940 या दिवशी. या संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना त्या संमेलनाच्या दरम्यान झाली. आणि त्याचे पहिले अध्यक्ष ते होते द.वा. पोतदार. आणि याच संमेलनामध्ये किंवा याच संयुक्त महाराष्ट्राच्या सभेमध्ये या 28 जानेवारी 1940 रोजी महाराष्ट्राचा प्रॉपर एक नकाशा प्रकाशित करण्यात आला. तो नकाशा तयार करण्याचं काम या ठिकाणी केलं होतं लक्ष्मण श्रीधर वाकणकर या व्यक्तीने. हा नकाशा तयार केला. आणि या नकाशा तयार करण्यामध्ये 4 व्यक्तींची नावं महत्त्वपूर्ण आहेत. त्याच्यामधील सर्वप्रथम महत्त्वाचा व्यक्ती म्हणजे धनंजय गाडगीळ हे व्यक्ती महत्त्वपूर्ण होते. यांनी या संयुक्त महाराष्ट्राच्या सभेमध्ये नकाशा तयार करण्यासाठी लक्ष्मण श्रीधर वाकणकर यांना मदत केली होती. आणि तो महाराष्ट्राचा नकाशा या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आला होता. इतर 3 नावं म्हणजे एक होते श.रा. शेंडे, त्याच्यानंतर दुसरं नाव होतं य.रा. दाते आणि तिसरं नाव होतं म.वि. पटवर्धन. हे 3 नावं आणि हे गाडगीळ अशा 4 व्यक्तींनी या ठिकाणी हा महाराष्ट्राचा नकाशा तयार करण्यासाठी मदत केलेली होती लक्ष्मण श्रीधर वाकणकर यांना. आणि हा नकाशा कधी झाला होता प्रसिद्ध? 28 जानेवारी 1940 मध्ये संयुक्त महाराष्ट्र सभेच्या दरम्यान. मग अशा पद्धतीने ही संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना कोणाच्या अध्यक्षतेखाली झाली होती? तर द.वा. पोतदार यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यानंतर पुढचा टप्पा मित्रांनो, या ठिकाणी जसंही या ठिकाणी जोर धरला, मागणी वाढत गेली आणि पुढे एक संघटना स्थापन झाली, एक संस्था स्थापन झाली. ती म्हणजे महाराष्ट्र एकीकरण सभा. महाराष्ट्र एकीकरण सभा
याची स्थापना झाली होती मित्रांनो 1942 मध्ये आणि यांची सुद्धा मागणी काय होती की मराठी भाषा बोलणाऱ्यांचे एक स्वतंत्र राज्य असावं आणि याचे अध्यक्ष होते ते नागपूर विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरू जे टी.जे. केदार. हे टी.जे. केदार नावाचं व्यक्तिमत्व हे या महाराष्ट्र एकीकरण सभेचं अध्यक्ष होतं आणि त्यांनी मागणी केली होती की मराठी भाषिकांचं एक स्वतंत्र राज्य असावं. हा झाला पुढचा टप्पा. त्याच्यानंतर मग संयुक्त महाराष्ट्र सभेची स्थापना, संयुक्त महाराष्ट्र समिती सभा अगोदर स्थापन झाली आणि या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली होती. काँग्रेस अंतर्गतच ही या समितीची स्थापना होती. ती झाली होती 1948 मध्ये. लक्षात ठेवायचं आहे 1948 मध्ये भारत स्वतंत्र झाल्यानंतर शंकरराव देव यांच्या अध्यक्षतेखाली या संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना काँग्रेस अंतर्गत करण्यात आलेली होती आणि याची सुद्धा मागणी काय होती की मराठी भाषिकांचा संयुक्त महाराष्ट्र असावा अशी ही मागणी या ठिकाणी करण्यात आलेली होती. मग याच्यामध्ये जर बघितलं आपण जशी मागणी वाढत गेली, भारत स्वतंत्र झाला, भारताचे पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू यांची नेमणूक करण्यात आली, भारतीय राज्यघटनेचं काम सुरू झालं आणि मग जशा जशा भारतामध्ये भाषिक तत्वावरील राज्यांच्या मागण्या वाढत जात होत्या तशा तशा या ठिकाणी मग आक्रोश वाढत होता आणि मग त्या मागण्यांचा अभ्यास करण्यासाठी संविधान सभेनं एक समिती नेमली, एक आयोग नेमला. तो म्हणजे जून 1948 मध्ये हा आयोग नेमला. तो आयोग होता दार आयोग, याला दार कमिशन म्हणतात. आणि दार कमिशन मध्ये जर बघितलं तर याचे अध्यक्ष होते S.K. दार आणि याचे 2 या ठिकाणी सदस्य होते S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली. त्याच्यामध्ये दुसरे होते जगत नारायण लाल आणि पन्नालाल. हे 2 व्यक्तिमत्व म्हणजे या दारा कमिशनचे सदस्य होते आणि अध्यक्ष कोण होते तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायाधीश, माजी न्यायाधीश होते ते म्हणजे S.K. दार यांच्या अध्यक्षतेखाली या ठिकाणी या दार कमिशनची नियुक्ती करण्यात आली. आणि मग दार कमिशन हे भारतभर दौरे करणार होतं, भारतभर दौरे नेत्यांसोबत भेटणार होतं आणि मग भारतामध्ये फिरत असताना ते जेव्हा महाराष्ट्रामध्ये येईल, महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर ते त्यांच्या समोर काय डिस्कशन करायचे, काय मुद्दे मांडायचे, महाराष्ट्राची मागणी कशी लावून धरायची ते मुद्दे मांडण्यासाठी अकोला या ठिकाणी एक बैठक झाली आणि त्या बैठकीमधून एक ड्राफ्ट तयार झाला आणि तो ड्राफ्ट तो तयार झालेला ड्राफ्ट म्हणजे अकोला करार. हा अकोला करार म्हणजे काय की जे मुद्दे या ठिकाणी या दार कमिशन समोर मांडायचे होते ते म्हणजे हे अकोला करार. आणि हा अकोला करार कधी अस्तित्वात आला? 8 ऑगस्ट 1948 या दिवशी हा अकोला करार अस्तित्वात आला. याची नोट्स वगैरे डिटेल आहे @अबूज पाटील हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा, त्याच्यावरती डिटेलमध्ये नोट्स उपलब्ध करून देतो किंवा मला संपर्क करा तेव्हा सुद्धा या ठिकाणी मी तुम्हाला ती नोट्स उपलब्ध करून देईल. मग दार कमिशनने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं, महाराष्ट्रामध्ये हा त्यांच्यासमोर अकोला करार मांडण्यात आला, तो ड्राफ्ट मांडण्यात आला आणि मग या दार कमिशननं सेंट्रल गव्हर्नमेंटला रिपोर्ट सादर केला आणि रिपोर्टमध्ये म्हटलं की भाषिक तत्वावरील मागणी ही योग्य नाही, म्हणजे स्पष्टपणे विरोध केला. आणि मग विरोध केल्यानंतर जे भारतामध्ये जो जनक्षोभ उसळला त्या जनक्षोभाला शांत करण्यासाठी या दार कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी, त्याचा रिसर्च करण्यासाठी, डिस्कशन करण्यासाठी एका समितीची नेमणूक करण्यात आली काँग्रेसच्या अंतर्गत. ती होती समिती म्हणजे JVP. आता जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल आणि पटाभी सीतारामय्या या तिघांच्या सदस्यतेखाली, 3 याचा अध्यक्ष वगैरे कोणी नव्हतं, यांच्या अंतर्गत या तिघांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी ही JVP समिती नेमण्यात आली. आणि मग त्यांनी कुठंतरी मान्य केलं की भाषिक तत्वावरील मागणी योग्य आहे, पण भारत नेमकाच आता याची नेमणूक कधी, JVP समितीची नेमणूक कधी होती तर ती डिसेंबर 1948 मध्येच. म्हणजे इथे जर क्रम विचारला, दार कमिशन, अकोला करार आणि JVP समिती जर क्रम विचारला तर तो अशा पद्धतीने इंटरलिंक करता येऊ शकतो. मग यांनी काय म्हटलं की ठीक आहे, चला भाषिक तत्वावरील मागणी तत्वता मान्य आहे, योग्य आहे, पण ती सध्याच्या घडीला योग्य नाही. भारत नेमकाच स्वातंत्र्य झालेला आहे, भारतासमोरील प्रश्न सध्या वेगळे आहेत, त्या प्रश्नांना आपल्याला प्राथमिकता दिली गेली पाहिजे आणि मग नंतर काही कालावधीनंतर आपण या ठिकाणी या
भाषिक तत्वावरील राज्यांच्या मागणीचा विचार करायला हरकत नाही. मग दरम्यान काय झालं, 1948 मध्ये ही समिती या ठिकाणी नेमणूक केली. 1950 पर्यंत त्यांनी त्यांचा अहवाल दिला, डिस्कशन सांगितले आणि मग स्पष्टपणे यांनी तर की बघितलं तर विरोध केलेला आपल्याला लक्षात येऊन जातो. आणि याच्यामध्ये जर बघितलं तर पुढे 1952 मध्ये अशी एक घटना घडली, जे गांधीवादी नेते होते पोटी श्रीरामुलू हे आंध्र प्रदेशच्या मागणीसाठी या ठिकाणी उपोषणाला बसले आणि उपोषणादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. आणि मग मृत्यू झाल्यानंतर ऑब्व्हियसली ज्यांच्यासाठी ते आंदोलन करत होते त्या लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये, आंध्र प्रदेशातील लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये आंदोलनं करायला सुरुवात केली. जनक्षोभ उसळला आणि तो जनक्षोभ शांत करण्यासाठी तत्कालीन भारताचे पंतप्रधान जवाहरलाल नेहरू साहेब, पंडित नेहरू साहेब यांनी भाषिक तत्वावरील पहिल्या राज्याची घोषणा केली, ती म्हणजे आंध्र प्रदेश राज्य. आणि आंध्र प्रदेश राज्याची निर्मिती झाली. मग आंध्र प्रदेशाची निर्मिती झाल्यानंतर इतर भाषिक तत्वावरील जे मागणी करतात त्यांचं काय? मग त्यांनी पण अशाच प्रकारे करावं का? भाषिक तत्वावरील राज्यांची मागणी जर मृत्यूच्या माध्यमातून होत असेल तर ते सुद्धा आम्हाला मागणी आहे. आणि मग 105 लोकांनी आपल्याला संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बलिदान दिलेलं लक्षात येतं. आणि मग इथं आंध्र प्रदेशची मागणी झाल्यानंतर जसंही भाषिक तत्वावरील राज्यांच्या मागणीने जोर धरला, त्याच्यानंतर द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली, ज्याची मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेबांना करण्यात आलं. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर यशवंतराव चव्हाण व्यक्तिमत्व म्हणजे संयुक्त महाराष्ट्र चळवळीमधील अग्रगण्य व्यक्तिमत्व होतं. आणि मग त्याच व्यक्ती जेव्हा आपली व्यक्ती, आपल्या चळवळीतील व्यक्ती जेव्हा आपल्या एका पदावर जाते तेव्हा त्याच्याकडून अपेक्षा वाढतात आणि ही चळवळ या ठिकाणी पुन्हा आणखीन तीव्र झाली. काँग्रेस नेतृत्वाला वाटत होतं की यशवंतराव चव्हाण साहेबाला जर मुख्यमंत्री बनवलं तर चळवळ कुठेतरी थंड होऊ शकते, तिचा प्रभाव कमी होऊ शकतो. पण झालं उलटं. आपला माणूस याच्यावरती पदावरती बसला, याचा अर्थ आता आपली मागणी कंप्लीट होऊ शकते, पूर्ण केली जाऊ शकते. म्हणून 1956 नंतर चळवळ अजून तीव्र झाली. त्याच्यामध्ये महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये वाढला. आणि मग याच्यामध्ये गोदावरीबाई परुळेकर ही एक व्यक्ती, ही महिला होती ज्यांनी आदिवासींसाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्य केलेलं आहे. वारली समाजासाठी मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं कार्य आढळून येतं. मग त्यांनी या ठिकाणी या संयुक्त महाराष्ट्र चळवळीच्या विरोधामध्ये काही आंदोलनं केली, परिषदा भरवल्या. दादरमध्ये परिषदा भरवली होती. तत्पूर्वी या ठिकाणी 1953 मध्ये या संयुक्त भाषिक तत्वावरील राज्यांच्या मागणीसाठी 1953 मध्ये एक कमिशन नेमण्यात आलं होतं, ते म्हणजे फाजल अली कमिशन. कधी नेमण्यात होतं ते? 1953 मध्ये. लक्षात ठेवायचंय. अगोदर काय? दार कमिशन, त्याच्यानंतर अकोला करार, JVP समिती, नंतर फाजल अली कमिशन, बरोबर. आणि फाजल अली कमिशनने सांगितलं की ठीक आहे, भाषिक तत्वावरील राज्य मान्य आहे पण सध्या ते योग्य नाही. तेच त्यांनी पाडा परत JVP समितीचाच गिरवला. आणि मग इथं पुन्हा जनक्षोभ उसळल्यानंतर द्वैभाषिक मुंबई राज्याची निर्मिती झाली आणि पुन्हा संयुक्त महाराष्ट्र चळवळीने या ठिकाणी जोर धरला. आणि त्या चळवळीमध्ये गायलेलं गीत होतं ते म्हणजे माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. ज्या चळवळीमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी ती एक छक्कड लावणीचा प्रकार, गाण्याचा प्रकार होता, लोककलेचा प्रकार होता छक्कड. ती छक्कड या ठिकाणी ती लिहिली आणि त्या छक्कडचं नाव होतं माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आणि त्याला गायण्याचं काम केलं होतं आपले शाहीर अमर शेख यांनी. ती या ठिकाणी छक्कड गायलेली होती. आणि त्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीचं एक प्रेरणा गीत म्हणून या ठिकाणी ही छक्कड मोठ्या प्रमाणामध्ये गाजलेली होती. त्याचं एक उदाहरण आहे, त्याचं एक स्टोरी आहे, मजेशीर स्टोरी आहे. त्याच संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या दरम्यानच्या कालखंडामध्ये शाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विवाह झालेला होता. आणि शाहीर अण्णाभाऊ साठेंचा विवाह झाला आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने जोर पकडला. जसाही जोर पकडला तसंही लगेच सगळं घरदार सोडून, संसार सोडून अण्णाभाऊ साठे या ठिकाणी मुंबईला आले त्या चळवळीमध्ये सहभागी होण्यासाठी. आणि चळवळीला सहभागी होण्यासाठी आल्या त्यांनी तिला छक्कड लिहिली, माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या काहिली. आणि लोकांना सुरुवातीला वाटलं की यांनी जे लिहिलंय त्यांचं लग्न झालंय आणि बायको गावाकडे राहिली म्हणून यांच्या जीवाची काहिली होती का काय, अशा प्रकारचं या
ठिकाणी जाऊन लोकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाला आणि त्याचे स्पष्टीकरण देताना अण्णाभाऊ साठे म्हणतात की माझी लेखणी, माझा पेन, माझा जीवाची भावाची जी गोष्ट आहे ती म्हणजे माझा पेन हा गावाकडे राहिलाय आणि म्हणून माझ्या जीवाची कायली होती आणि त्याच अनुषंगाने त्यांनी ते गीत लिहिलेलं होतं, त्यांनी ते छकड लिहिलेली होती. कोणत्या अनुषंगानं की त्यांचा पेन गावाकडे विसरलेला होता आणि पेन म्हणजे त्यांच्या लिहिण्याचं, त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं महत्त्वाचं साधन होतं, कारण ते लिखाणाच्या माध्यमातून या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये योगदान देत होते आणि मग त्यांचा पेन विसरलेला होता आणि म्हणून त्यांनी ते लिहिलं होतं की माझी मैना गावावर राहिली, माझ्या जीवाची होती या कायली. ही या ठिकाणी त्याची एक कथा आहे, म्हणून तुम्हाला लक्षात ठेवता येईल आणि सत्य घटना आहे मित्रांनो. अशा पद्धतीच्या या ठिकाणी गोष्टी आहेत. आणि मग 105 हुतात्म्यांच्या बलिदानानंतर कुठंतरी यशवंतराव चव्हाण साहेबांना मनामध्ये कळलं की ते ॲक्च्युली त्यांना तर मान्यच होतं की संयुक्त महाराष्ट्र चळवळ ही योग्य आहे. मग त्यांनी कुठंतरी कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला. तुम्ही पंतप्रधानांना महाराष्ट्रामध्ये बोलवलं, प्रतापगडावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यांच्या अनावरणासाठी त्यांनी या ठिकाणी बोलवलं आणि त्याचवेळी मग त्यांच्या विरोधामध्ये संयुक्त महाराष्ट्र चळवळीतील काही नेत्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये निदर्शनं केली आणि मग त्यांना त्या ठिकाणी या नेहरूंना सुद्धा कळलं की नाही, मग या ठिकाणी भाषिक तत्वावरील राज्य निर्माण केली गेली पाहिजेत आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्ये मराठी भाषिकांच्या प्रदेशासाठी स्वतंत्र राज्य दिलं गेलं पाहिजे, गुजरात भाषिकांसाठी स्वतंत्र राज्य दिलं गेलं पाहिजे. आणि तेव्हा या ठिकाणी मग कुठंतरी नेहरू ॲग्री झाले आणि मग 30 मार्च 1960 रोजी तत्कालीन गृहमंत्री गोविंद वल्लभ पंत यांनी लोकसभेमध्ये मुंबई राज्य पुनर्रचना विधेयक मांडलं आणि लोकसभे आणि राज्यसभेमध्ये ते प्रचंड बहुमतांनी पारित झालं. आणि जेव्हा त्याच्यावरती राष्ट्रपती यांनी सही केली आणि राष्ट्रपतींनी सही केल्यानंतर मग 1 मे 1960 रोजी आजचा हा महाराष्ट्र अस्तित्वात आला. आजचा हा माझा महाराष्ट्र गरजा महाराष्ट्र या ठिकाणी अस्तित्वात आलेला आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यामध्ये 105 या ठिकाणी हुतात्म्यांचं बलिदान झालेलं होतं. बलिदान या ठिकाणी त्या 105 हुतात्म्यांनी बलिदान दिलेलं आपल्याला लक्षात येऊन जातं. अशी ही महाराष्ट्राच्या ऐतिहासिक पार्श्वभूमी आपल्याला पाहायला मिळेल. बरोबर. मग आता या ठिकाणी ही एकंदरीत पार्श्वभूमी पाहिली. याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीची जी संयुक्त महाराष्ट्र चळवळीची दुसरी बाजू जी प्रशासकीय रचनेमध्ये बदल झाले होते ते पाहिलेलं आहे. आज आपण इथं थांबू. मी यूट्यूबवर लेक्चर पाहत असाल तर नक्कीच लाईक करा आणि व्हिडिओची लिंक मित्रांनो ती मित्रांना शेअर करायला विसरू नका. त्यांना सुद्धा कळू द्या की आजचा महाराष्ट्र हा कसा अस्तित्वात आला आणि त्याच्यामध्ये कुणाचं योगदान महत्त्वाचं आहे. ह्या गोष्टी कळाल्यानंतर त्यांना सुद्धा एक आनंदाचं वातावरण त्याच्यामध्ये होईल. आजचा हा महाराष्ट्र एकसंघ ठेवण्याची जबाबदारी ही तुमची आमची सर्वांची आहे आणि याच पद्धतीनं ज्या महाराष्ट्राच्या राजकीय परंपरा आहेत त्या सुद्धा जपण्याची आपली एक मनामध्ये हे असली पाहिजे. एक महाराष्ट्राच्या बाबतीत आदर असला पाहिजे. कारण का की हा महाराष्ट्र जो आहे तो एवढा सहज अस्तित्वामध्ये आलेला नाही मित्रांनो. याच्यासाठी अनेकांनी बलिदान दिलेलं आहे. आपल्याला 105चा आकडा माहीत आहे. याच्यामध्ये महिलांचं सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बलिदान आहे. तेवढंच योगदान इतर नेत्यांचं सुद्धा आहे. त्याच्यामध्ये यशवंतराव चव्हाण साहेब असतील, लोकशाही अण्णाभाऊ साठे असतील, अमर शेख असतील, यांचं योगदान प्रचंड प्रमाणामध्ये आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही आणि आजच्या महाराष्ट्रासाठी आपल्याला आज सुद्धा काम करणं गरजेचं आहे हा महाराष्ट्र एक संघ ठेवण्यासाठी. मग आजच्या लेक्चरमध्ये एवढंच सांगतो. फक्त सर्वांना हे कळू द्या आणि इथं थांबतो. थँक्यू सो मच. धन्यवाद मित्रांनो. जय महाराष्ट्र.